न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर शहरातील रेल्वे स्टेशन समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा या मागणीसाठी आरपीआय आठवले गटाचे जिल्हा सरचिटणीस मनोज काळे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता। त्यानुसार त्यांनी नगर परिषदेसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळलाय। याबाबत सविस्तर माहिती अशी की श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला, परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा अद्यापपर्यंत बसविण्यात आलेला नाही। या मागणीसाठी विविध प्रकारचे आंदोलने, धरणे, उपोषणे करण्यात आले, परंतु देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला नाही। दिनांक 9 जुलै रोजी आरपीआय आठवले गटाचे जिल्हा सरचिटणीस मनोज काळे आणि विविध कार्यकर्त्यांनी श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना रेल्वे स्टेशन समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा या मागणीसाठी निवेदन दिले होते आणि या निवेदनात त्यांनी 10 दिवसात पुतळा बसविण्याचे काम चालू करावे, अन्यथा 11व्या दिवशी नगरपालिकेसमोर आत्मदहन करण्यात येईल असा इशारा देखील दिला होता। त्यानुसार दिनांक 18 जुलै 2025 रोजी श्रीरामपूर येथील नगर परिषदेसमोर जिल्हा सरचिटणीस मनोज काळे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळलाय। दिले होते 10 दिवसाच्या आत तुम्ही बाबासाहेबांचा पुतळा काम चालू करा, नाही केलं तर 11व्या दिवशी मी आत्मदहन करीन। मी खरोखर सांगतो, मी बाबासाहेबांना लय मानणार आहे आणि अजून पण काम जर नाही केलं 10 दिवसात तर मी लय बेकार मोठा आत्मदहन करणार आहे, हे मी मीडियावाल्यांना पण सांगतो। आणि यांनी सगळ्यांनी न्यूज सुपर वन साठी निर्मला शिंदे, श्रीरामपूर।